नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. रात्रीच्या वेळेस रेल्वे थांबवून सोन्याचे दागिने आणि पोलिसांनी थेट केली ही कारवाई. गाड्यांमध्ये रात्रीच्या वेळी चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय. चोरट्यांची टोळी अजून मोठी असण्याची शक्यता. पोलिसांनी सापळा रचून केली आरोपींना अटक. नवनिर्मित रत्नागिरी रेल्वे पोलीस स्थानक हद्दीतील सापे वामने ते दिवाणखट्टी रेल्वे स्टेशन इथं रात्रीच्या वेळेस थांबणाऱ्या मेल एक्सप्रेस रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने आणि मौल्यवान वस्तू, रोख रक्कम यांची चोरी करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा नेरूळ युनिट 5 यांनी अत्यंत कुशलतेनं सापळा रचून पर्दाफाश केला. या टोळीतील एका महत्त्वाच्या आरोपीला जामखेड अहिल्यानगर इथं शिताफीनं पकडून त्याच्याकडून 5 चोरीच्या गुन्ह्यांमधील 5,02,000 रुपये किमतीचे 42 ग्राम वजनाचे सोने व अन्य 3 गुन्ह्यातील इतर मालमत्ता हस्तगत करून एकूण 8 गुन्हे उघडकीस आणले. अटक केलेला आरोपी विनोद सखाराम जाधव, जामखेड अहिल्यानगर याने दिलेल्या माहितीनुसार या टोळीत आणखी सहभागी असलेल्या तिघांची नावं सांगितली. मात्र या टोळीत आणखी काही चोरटे आहेत का याबाबतची चौकशी केली जाते, अशी माहिती लोहमार्ग मुंबई हार्बर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्ता निलिमा कुलकर्णी यांनी आज रत्नागिरी इथं पत्रकार परिषदेत बोलताना दिली. चोरट्यांची ही टोळी अजून मोठी असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही यावेळी कुलकर्णी यांनी सांगितलंय. या चोरी प्रकरणातील आरोपी विनोद जाधव, जामखेड अहिल्यानगर याला 30 नोव्हेंबरला अटक करण्यात आली. त्याला 10 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. गाड्यांमध्ये रात्रीच्या वेळी चोऱ्यांचं वाढतं प्रमाण. रत्नागिरी रेल्वे स्थानक इथं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण पाडवी आणि उपनिरीक्षक सुनील लोणकर उपस्थित होते. या टोळीचा छडा लावल्याप्रकरणी अधिक माहिती देताना सहाय्यक पोलीस आयुक्त निलिमा कुलकर्णी यांनी पुढे सांगितलं की कोकण रेल्वे मार्गावरील सापे वामने ते दिवाणखवट दरम्यान मेल गाड्यांमध्ये रात्रीच्या वेळी चोऱ्यांचं प्रमाण वाढल्याचं आढळून आलंय. या चोऱ्या नेमक्या कोण करतंय, कोणती टोळी यामागे आहे याबाबत तपास सुरू करण्यात आला. रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाणे यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार गुन्हे शाखा नेरूळ मुंबई युनिट 5 येथील पोलीस उपनिरीक्षक लोणकर व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारचे गुन्हे हे जामखेड अहिल्यानगर मधील चोरटे करतात अशी माहिती मिळाल्यावर तपास सुरू केलाय. सोन्याचे दागिने हिसकावले. आरोपी विनोद सखाराम जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार हे चोरटे सापे वामने ते दिवाणखवटी स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत तिथून जागे टाळायचे आणि त्यांच्यासाठी सुरक्षित मार्गाने स्टेशनपर्यंत पोहोचायचे. त्याआधी स्टेशन पासून बऱ्याच अंतरावर ते डिझायर ही त्यांची गाडी उभी करून ठेवायचे आणि चालत चालत स्टेशनच्या परिसरात पोहोचायचे. स्टेशनवर रात्रीच्या वेळी कोणती गाडी थांबू शकते याची ॲपवरून माहिती घेऊन त्यानुसार चोरीचं नियोजन करायचे. झाडी झुडपात दबा धरून बसलेले हे चोरटे त्यानंतर रेल्वे आउटर सिग्नलला उभी राहिल्यानंतर एक चोरटा दुसऱ्या चोरट्याच्या खांद्यावर उभं राहून रेल्वेच्या खिडकीतून हात घालून प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने तसेच खिडकीच्या वरती चुकाला अडकवलेल्या पर्स चोरी करायचा.